नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ताम्हिणी घाटमार्ग हलक्या वाहनांसाठी खुला. 31 जुलैपासून वाहतुकीला मिळणार परवानगी. 25 दिवसांनंतर प्रवाशांना मोठा दिलासा. पनवेलमध्ये जीर्ण शाळांमध्ये शिक्षण सुरू. महापालिका जिल्हा परिषदेकडून दुर्लक्षाचा आरोप. धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका. खेड शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह. रस्त्यावर पडलेल्या पाईपांचा चुराडा सुरू. काम पूर्ण होण्यापूर्वीच गुणवत्तेवर संशय. आणि चिपळूण उड्डाणपुलाचे 80% काम पूर्ण. युद्ध पातळीवर सुरू गर्डर बसवण्याचं काम. अत्याधुनिक क्रेनच्या साहाय्याने उभारणी वेगात. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या सुमारे 25 दिवसांपासून बंद असलेला पुणे दिघी ताम्हिणी महामार्ग आता 31 जुलैपासून हलक्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा घाटमार्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यामुळे रायगड आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. आता परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संबंधित प्रशासनाने हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, पर्यटक तसेच व्यावसायिक वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र घाट परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जड वाहनांबाबतचा निर्णय परिस्थितीचा पुढील आढावा घेतल्यानंतर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ताम्हिणी घाटमार्ग पुन्हा सुरू होत असल्यानं रायगड आणि पुणे जिल्ह्यातील दळणवळणाला गती मिळणार असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाली असली तरी शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण अद्यापही रखडले आहे. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न अनुत्तरित राहिला असून त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय. अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत असून छतावरील पत्रे उडालेत, भिंतींना मोठे तडे गेले आहेत आणि इमारती कधीही कोसळू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. काही ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावं लागतंय. विशेष म्हणजे अशाच धोकादायक इमारतींमध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील बसवले जात असल्यानं पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असतानाही दोन्ही यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांचे हस्तांतरण तातडीने पूर्ण करून जीर्ण इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून जोर धरती आहे. तो क्या कहेंगे, किस तरह से पूरी हालत खराब हो गई है? ये स्कूल की हालत सालों साल आज ने बचपन से ये स्कूल ऐसे चालू है, इसका हाल तो बेहाल हुआ है। इसका हाल तो बेहाल हुआ है, आपने तो देखा है सब। और छोटे बच्चे लोग का भी ऐसा तालीम में दिल नहीं लग रहा है ना। गाय गरीब बच्चे लोग आ रहे हैं, एक सहूलत मिल रहा है, कुछ सामान मिलता है, चावल मिलता है, ये मिलता है, तो बच्चे छोटे बच्चे लोग आ रहे हैं आसे में आके उनका मेन ये है कि कभी कुछ हुआ, दुर्घटना बड़ा हो गया हादसा, तो गाय गरीब बच्चे लोग कहाँ जाएंगे? ऐसे तो नहीं कि प्राइवेट स्कूल है कि कुछ है, सब गरीब ही बच्चे लोग है, सब किधर दवाखाने में जाए, क्या कुछ ठिकाना नहीं हो सकता है। कुछ भी हो सकता है, मतलब होने जैसा है, हो सकता है, मतलब होने जैसा है। इसके हालत देख के हमारे हाथ के बाल खड़े होते हैं कि एक से बच्चे लोग कैसे पढ़ते इधर। आपण पाहतो एका बाजूला डिजिटल इंडिया, विकसित भारत आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन याची घोषणा आपण करतोय. दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका हद्दीतील काही जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था अशी आहे की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती साधं सुरक्षित छप्परही नाही. ही अत्यंत लाजिरवाणी आणि वेदनादायक बाब आहे. आणि प्रशासन, राज्य शासन काही करत नाहीये. प्रस्ताव येतात, जातात, पण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांचा मूलभूत अधिकार शिक्षण हे मिळालेलं नाहीये. आपण मोठ्या मोठ्या घोषणा देतो,
पण या गोष्टी फक्त कागदावरच आहेत. 10 वर्ष झाले महापालिका स्थापन होऊन अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलीही सोय सुविधा इमारत छप्पर हे मिळालेलं नाहीये. महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव येतात गटर बांधणीचे, रोड बांधणीचे, चांगले रोड उखाडून कॉन्क्रीटचे रोड तयार करतायत ही गरज नसताना. पण जे आपल्या देशाचं भविष्य आहे अशा मुलांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी साधं छप्परही मिळत नाही, अशी ही अवस्था पनवेल महानगरपालिकेची आहे. जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या हस्तांतरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या शाळांच्या बैठक व्यवस्थेचा जो मुद्दा आहे त्याची पर्यायी बैठक व्यवस्था महानगरपालिकामार्फत करण्यात आलेली आहे व सध्या परिस्थितीत काही शाळांमध्ये जिथं बैठक व्यवस्था अजून पूर्ण झालेली नाहीत ते आमचे समग्र शिक्षाचे जे इंजिनियर आहेत श्री अभिजित मटकर सर त्यांचे वेळोवेळी या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे व ते स्वतः क्षेत्रीय स्तरावर देखील ते कार्यरत आहेत. वेळोवेळी मला ते माहिती देत असतात. त्यामुळे जरी काही ठराविक शाळांची जरी परिस्थिती बिकट असली तरी त्या शाळांची पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेल्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामावर आता नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यात पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी पाईपलाईन अद्याप कार्यान्वित झाली नसतानाच रस्त्यावर टाकून ठेवलेल्या पाईपांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्याचं चित्र समोर आलंय. या पाईपांवरून दररोज अवजड आणि हलक्या वाहनांची ये-जा सुरू असल्यानं त्यांचं नुकसान होत असून कामाच्या गुणवत्तेबाबत देखील शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईन मधून अद्याप एक थेंब देखील पाणी नागरिकांपर्यंत पोहोचलेलं नसताना पाईपांचं नुकसान झाल्यानं सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे. याशिवाय रस्त्यावर विखुरलेले साहित्य आणि खराब झालेली पाईपलाईन यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढलाय. याबाबत स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली असता हे काम अद्याप संबंधित कंत्राटदाराच्या ताब्यात असून नगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले नसल्याने सध्या कोणतीही कारवाई करता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र नागरिकांचा सवाल वेगळाच आहे. काम कोणाच्या ताब्यात आहे हा मुद्दा नसून सार्वजनिक पैशातून सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कोण पाहणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. संबंधित यंत्रणांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन नुकसानग्रस्त पाईपांची पाहणी करावी, जबाबदारी निश्चित करावी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये. अक्षरशः बेंड पाईप आहेत, बेंड, आणि हे लोकांच्या घरी टाकले. आपण पाहू शकता ही पूर्ण पाईपलाईन आहे ना, हे लोकांच्या घरी टाकले आणि हे पाईप असे वरती काढले. हे चांगले पाईप आहे वरती काढलेले आणि हे आपण पाहू शकता खेडमधलाच विषय आहे आणि हे पाईप काड्या जाऊन पूर्ण बेंड झालेले आहे. हे पाईप कशाला टाकले, काय टाकले मला हे काय समजत नाही. पूर्ण वाट लागलेली आहे पाईपांची. ह्या पूर्ण एक 10 ते 15 फूट हा पाईप आहे, पूर्ण वाट लागलेली आहे पाईपांची. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथे उभारण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी उड्डाणपुलाचं काम आता युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पाचे सुमारे 80% काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. सध्या पुलाच्या पिलरवर प्रीकास्ट कॉन्क्रीट गर्डर बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे. अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने अनेक टन वजनाचे गर्डर अत्यंत अचूकपणे पिलरवर बसवले जात असून या कामासाठी अभियंते आणि कुशल कामगार दिवस रात्र मेहनत घेत आहेत. प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी कामाच्या संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर बहादूर शेख नाका परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहन चालकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चिपळूण शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने काम वेगाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 9 वर्षीय आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी
पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह नंदा म्हात्रे, संतोष ठाकूर आणि इतर सहकारी गेल्या 2 वर्षांपासून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतायत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या औषधोपचारामुळे खुशबूचा मृत्यू झाला असून या प्रकरणात आरोग्य यंत्रणा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी 2 वेळा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच चौकशीसाठी समितीची नियुक्ती देखील करण्यात आली होती. समितीच्या अहवालात उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं नमूद करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र अहवालानंतरही संबंधितांवर FIR दाखल करण्यात आलेला नसल्यानं प्रशासन आणि पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे आता पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पेण तालुक्यातील वरवणे येथील एका आदिवासी मुलीला कुष्ठरोग असताना तिला चुकीचे औषधोपचार दिले आणि 9 वर्षाची ती आदिवासी चिमुरडी मृत्युमुखी पडली. मागील 1.5 वर्षापासून त्या मुलीचे वडील, आई वडील आणि मी स्वतः म्हणजे आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज ह्या सगळ्या संघटना वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय की हा अक्षम्य गुन्हा आहे. कारण त्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार जी काय आरोग्य यंत्रणा असेल किंवा जी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यंत्रणा असेल ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार FIRची मागणी करत आहोत. ज्याविषयी अधिवेशनामध्ये 4 आमदार प्रश्न उचलतात तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही, टाळाटाळ करते. हा विषय जो आहे फक्त एका मुलीपुरता किंवा आदिवासी मुलीपुरता नाही आहे, तर हा पूर्ण आदिवासी समाजावर होणारा आघात आहे. कारण एका ह्या घटनेमुळे जर दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात असे आणखी गुन्हे घडतील आणि कुणी याला जबाबदेही नसेल. त्यामुळे उद्या दिनांक 30 जुलैपासून मी आणि आमचे सगळे सहकारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसहित पेण तालुक्यातील पेण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसत आहोत. आणि त्या उपोषणाचा उद्देश असा आहे की जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, FIR होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी ह्या एकंदरीत ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खुशबूला न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या आमरण उपोषणात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. राज्य सरकारने मत्स्य संपदेचे संवर्धन आणि मच्छीमारांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून यंदा मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर 1 ऑगस्ट पासून मासेमारी सुरू करता येणार की नाही याबाबत राज्यातील मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टीकरण देत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलाय. नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय की राज्य सरकारची बंदी ही केवळ महाराष्ट्राच्या समुद्री हद्दीपर्यंतच म्हणजे किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माइल्स पर्यंत लागू आहे. तर केंद्र सरकारच्या नियमानुसार ऑगस्ट पासून 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेरील समुद्री हद्दीत मासेमारी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे ज्या मच्छीमारांना केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात मासेमारीसाठी जायचे आहे त्यांना कोणती अडचण येणार नाही. मात्र राज्याच्या समुद्री हद्दीतून प्रवास करताना किंवा 12 नॉटिकल माइल्सच्या आत कोणत्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. की ही बंदी कालावधी 15 ऑगस्टची ही महाराष्ट्रापुरती आहे. पण केंद्र सरकारच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होते आणि आपल्या सर्वजणांना माहिती आहे 12 नॉटिकल माइल्सपर्यंत राज्याची हद्द असते. 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर ही केंद्र सरकारची हद्द सुरू होते आणि म्हणून 1 ऑगस्टपासून जे काही बोटी जे कोण मच्छीमार 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर जाऊन म्हणजे केंद्राच्या हद्दीत जाऊन मच्छीमारी करू इच्छितात त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण होणार नाही. कोणीही थांबवण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेणार नाही. पण केंद्राची हद्द जाईपर्यंत मध्ये राज्याच्या हद्दीमध्ये
कोणीही अनधिकृत मच्छीमारी अगर करेल तर राज्याचं मत्स्य मंत्रालय त्यांच्यावर कडकची कडक कारवाई करण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण आहोत. कोणीही आमच्या मच्छीमारांच्या हक्काचे मासेमारीच्या साठ्यावर अनधिकृत पद्धतीने मासेमारी करून अगर त्याच्यावर नजर ठेवत असेल तर आम्ही कोणालाच सोडणार नाही. परत एकदा आपल्याला सांगतो की केंद्राच्या हद्दीपर्यंत जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. केंद्राच्या हद्दीमध्ये 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे. राज्याची हद्द किंबहुना राज्याच्या हद्दीमध्ये 15 ऑगस्टच्या नंतर मासेमारी आपण करण्याची सुरुवात करत आहोत. ह्या बाबतीत सगळ्या जणांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना पवार यांनी सकपाळ यांनी केलेल्या ट्विटला आपण उत्तर दिले असून या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच आपल्या वकिलांमार्फत पुढील 2 दिवसात हर्षवर्धन सकपाळ यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपण माझा ट्विट पाहिला असेल. सकपाळ साहेबांनी काल जे ट्विट केलं होतं त्याला मी उत्तर दिलेलं आहे. मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत. कारण माझा कसलाही दुरान्वयसुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गवलेलं आहे. ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातूनसुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत. कुठंही काय नाव ठेवायला जागा नाही. इथल्या लोकांना वाटतं आहे की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतं आहे का, हा एक बालिश प्रयत्न सकपाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतो आहे. पण त्यांनी चुकीच्या माणसाकडे निर्देश केला आहे. त्यांना त्याचं ते भोगतावं लागेल असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे. रत्नागिरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली. सकपाळ यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सकपाळ साहेबांना असंही कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी देवेंद्रजीवर डायरेक्ट अटॅक करतात. तुम्ही बघता त्यांनी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी एकच टार्गेट ठेवलेलं देवेंद्रजी फडणवीस. कारण त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला एकच एवढं साधन आहे. त्यामुळे त्यांनी माननीय देवेंद्रजीकडे डायरेक्ट अटॅक केलेला आहे. पण साहेब तर उत्तर देतीलच. पण साहेब तर दूर आहे, मीच उत्तर देतो खाली. माझंही त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्यामुळे मी FIR तर केलेलंच आहे. पण पुढची नोटीस पण मी ह्या 2 दिवसामध्ये त्यांना मिळून जाईल. ते सिरियल क्रमांक आणि त्याच्यामध्ये थोडा घोळ झालेला असावा. पण जे काय आहे माझं तर काय म्हणणं आहे माहिती आहे का, कुठली एन्क्वायरी पाहिजे तुम्हाला ती एन्क्वायरी तुम्ही लावून घ्या. त्यांनाच अध्यक्ष करायची एन्क्वायरी कमिटीचा आणि एन्क्वायरी होऊन जाईल. दूध पाणी होऊन जाईल. पण उठलं की सुटलं कोणालाही डायरेक्ट अटॅक करायचं हे काही बरोबर नाही. एखाद्याचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा हा प्रकार आहे असं माझं मत आहे. पण त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल हे तुमच्या माध्यमातून त्यांना मी स्पष्टपणे सांगतो. रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार सुरुवातीपासूनच शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्याचा पुरावा सरकारमधील एका मंत्र्याच्या वक्तव्यातूनच समोर आल्याचा दावा त्यांनी केला. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम सरकार करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वीज धोरण, स्मार्ट मीटर आणि शेतकरी प्रश्नांवर राजकीय आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेस सुरुवातीपासून सांगतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्याचा पुरावा स्वतः फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी दिलेला आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे हे शेतकरी विरोधी आहे. खरं तर एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ केलं आणि आपली पाठ आपल्याला सोकायला निघालेत. पण एकीकडे आपण पाहिलं असेल की स्मार्ट मीटर लावून त्या शेतकऱ्यांच्या घरी, त्याच हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्याच्या घरी, मध्यमवर्गीयांच्या घरी स्मार्ट मीटर लावून 4 पटीनं पैसे त्यांच्या खिशातून डाका मारण्याचं पाप फडणवीसाचं आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतो आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये नाममात्र दराने शेतकऱ्यांना विद्युत दिली जात होती शेतीपंपांसाठी आणि त्यांना भरपूर विद्युत दिली जात होती. आता तर फुकटच्या नावाने 5 तासही विद्युत दिली जात नाही आणि त्याच्यातही
फडणवीसाचा मंत्री त्या ठिकाणी म्हणत असेल की यांना विद्युत दिली नाही तरी चालेल पण उद्योगाला दिली पाहिजे, हे आम्ही निर्माण केलेले पॉवर स्टेशन त्याच्याच भरोश्यावर यांचं काम चाललेलं आहे. यांनी गेल्या 10-12 वर्षात नवीन प्रकल्प उभे केले नाहीत. सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवलं, सर्वसामान्यांना फसवण्याचं काम करतात आहेत. आणि म्हणून ही भाषा, शेतकरी विरोधी भाषा फडणवीसाच्या सरकारचा मंत्री बोलतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करताय, त्याचा आम्ही निषेध करतो. रत्नागिरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एमपीएससी पेपर फुटी प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षेतील कथित गैरव्यवहार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पेपर लीक होणं, एमपीएससीचे पेपर लीक झालेत. जसं नीटच्या परीक्षा पेपरमध्ये पेपर लीक झाले, त्याच्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. एमपीएससी हे स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावर नेमणूक जे काही पदाधिकारी असतात, अधिकारी असतात, त्याची नेमणूक करण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमलेले लोक आहेत. जसं देशपातळीवर पोरांच्या जीवनाशी खेळण्याचं काम मोदीच्या सरकारने केलं, तसंच एमपीएससीच्या परीक्षेमध्ये अनेक दिवस अभ्यास करून आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचा पैसा खर्च करून परीक्षेच्या पूर्वसंध्येला पेपर फुटत असेल, व्हॉट्सअपवर तो पेपर येत असेल, तर याचा अर्थच मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही भूमिका आमची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील जगन्नाथ गंगाधर पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे झी मराठी आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवाद कलाकारांशी या विशेष कार्यक्रमाचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या कलाकारांकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर आणि साक्षी सुभाष तसेच अभिनेता आणि सूत्रसंचालक प्रणव रावराणे यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात, दिंडी आणि पारंपरिक वेशभूषेत भव्य स्वागत करण्यात आले. कलाकारांनी देखील विद्यार्थ्यांसोबत टाळ वाजवत नृत्याचा आनंद घेतला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कमळी मालिकेतील कलाकारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अभिनय प्रवासाविषयी जाणून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनय आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अभिनेता प्रणव रावराणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाला तळवडे शिक्षण उत्तेज संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वर्गीय जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या कार्याचा आढावा, संस्थेची शैक्षणिक वाटचाल आणि शाळेच्या उल्लेखनीय उपक्रमांची माहिती देण्यात आली. मनोरंजनासह प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. तर आज आम्ही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे इथे आलेलो आहोत. तर मालिकेला तर तुम्ही खूप प्रेम देत आहे, लोकांचं खूप भरभरून प्रेम मिळतं, खूप छान वाटतं आहे. आणि या मालिकेतून एकच गोष्ट सांगायची आहे की कमळीचं स्वप्न आहे की तिला खूप शिकून काहीतरी मोठं व्हायचं आहे. कारण ती ज्या गावात राहते त्या गावामध्ये शाळा नाही आहे. सो मुलींना खूप लांब ट्रॅव्हल करून शाळेत जावं लागतं. त्या गावात शाळेची सोय नाही आहे, एज्युकेशनला काही इम्पॉर्टन्स नाही आहे. सो तिचं एकच स्वप्न आहे की तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे, जेणेकरून ती तिच्या गावात परत येऊन मोठी शाळा बांधेल, जेणेकरून मुलांना बाहेर जायची गरज पडणार नाही, मुंबईला येण्याची गरज पडणार नाही, तिथेच त्यांच्यासाठी एज्युकेशन उपलब्ध होईल. हेच तिचं स्वप्न आहे आणि प्रत्येकाने शिकावं, मोठं व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, हेच तिचं स्वप्न आहे. खरंच सांगते, मी फर्स्ट टाईम कोकणात आली आहे आणि माझं इतकं स्वप्न होतं की मला कोकणात जायचं आहे, मला बघायचं आहे. कारण मी व्हिडिओ बघते, माझे सगळे फ्रेंड्स वगैरे कोकणात फिरायला जातात. कमाल, इथलं वेदर, इथलं नेचर, सगळं इतकं म्हणजे डोळ्यात असं भरण्यासारखं आहे. ते बघून असं वाटतं की काय हे इतकं सुंदर आहे हे कोकण. आणि खरंच मी थँक्यू म्हणेन झी मराठीला की ह्या इव्हेंट निमित्ताने का होईना मला इथे घेऊन आले. खूप छान वाटतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील LP इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दल आदर, कृतज्ञता आणि भारतीय गुरु शिष्य परंपरेचे संस्कार रुजवण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्य बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. प्रस्ताविकेतून गुरुपौर्णिमेचे सांस्कृतिक
सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्प अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता 7वी ब च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी शिवाजी चव्हाण यांनी गुरु हे केवळ ज्ञानदान करणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देणारे खरे मार्गदर्शक असल्याचं सांगितलं. रामचंद्र मसेकर यांनीही गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, गुरुवंदना आणि भक्तिगीते सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बाळासाहेब भगत यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेले संस्कार आयुष्यभर जपावेत असे आवाहन केले. समारोपावेळी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हे भावस्पर्शी गीत सादर करण्यात आले. सूत्रसंचालन, नियोजन आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांमधील गुरूंबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरूंचे स्थान अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील पेण येथील साई मंदिरात श्री साई गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व साई सेवक मित्रमंडळ आणि साई सेवक साई मंदिर पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला पेण शहरासह परिसरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळी 10 वाजता सामूहिक साई चरित्र पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी 7 वाजता श्री साईबाबांची आरती, दर्शन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर ज्योत्स्नाई म्युझिकल ग्रुप गणपतीवाडी पेण यांच्या वतीने साई भजनांचा सुरेल कार्यक्रम सादर झाला. महिला आणि पुरुष भजनकारांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई सेवक मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. यावेळी गणेश जांभळे, दिनेश खामकर, महेश म्हात्रे, दीपक समेळ, विलास जोशी, प्रसन्न जोशी, अप्पा पवार, विलास पाटील यांच्यासह सर्व साई सेवक मंडळाचे सदस्य आणि अनेक साई भक्त उपस्थित होते. श्रद्धा, सबुरी आणि भक्तीचा संदेश देणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला असून धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन या कार्यक्रमातून घडलं. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.